नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं जनता की नजर। कोपरगांव नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार काका कोयटे के बचाव में उनके पुत्र संदीप कोयटे सामने आए हैं। समता पथ संस्था पर लगाए गए व्यक्तिगत और वित्तीय आरोपों पर संदीप कोयटे ने न सिर्फ जवाब दिया बल्कि ठोस सबूत पेश किए हैं। संदीप कोयटे ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि विरोधी पक्ष की जल्दबाजी और साजिश का अंदाजा इसी बात से लगाया जा सकता है कि जब कार्यालय में अर्जी दाखिल की गई और शाम होते होते समता के खिलाफ ऑर्डर भी निकाल दिया गया। ये बात जनता को मालूम है और हमने विरोधियों को हमेशा कहा है कि ये पब्लिक है, ये सब जानती है। झूठे खत और फर्जी क्लिप्स वायरल किए जा रहे हैं। सच्चाई क्या है ये बताना जरूरी था, इसीलिए हम ये प्रेस कॉन्फ्रेंस करके खुलासा कर रहे हैं, ऐसा उन्होंने कहा। उन्होंने आगे कहा कि कई लोगों ने तो हमारे डिपॉजिटर्स को फोन कर कर कहा कि समता मुश्किल में है, अपने पैसे निकाल लो। मगर मैं आपको बता दूं कि समता के डिपॉजिट्स कम होने के बजाय सिर्फ 2 दिनों में 1 करोड़ रुपए बढ़ गए हैं। इससे साफ जाहिर है कि जनता को हम पर कितना भरोसा है। सोशल मीडिया पर झूठा प्रचार करने वालों के खिलाफ हमने बाकायदा शिकायत भी दर्ज कराई है, जिस पर आगे जांच होगी। वेगवेगळ्या भागातले थकबाकीदार हे अचानकपणे एकत्र आले। आता आले का आणले गेले हा खरंच संशोधनाचा भाग आहे, परंतु ते आले आणि त्यांनी सहकार खात्यामध्ये काही अर्ज केले ज्या खरंच सरकारी खात्यांमध्ये महिनोन फायदे हलत नाहीत। त्या सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी अर्ज केला गेला आणि संध्याकाळी लगेच चौकशीची ऑर्डरही निघाली। म्हणजे अशा पद्धतीचं काम एक साधे कर्जदार म्हणणं चुकीचं आहे। थकबाकीदार, ठग लोक, फसवणूक करणारे लोक, हे लोक सकाळी सरकारी खात्यामध्ये अर्ज करतात आणि संध्याकाळी लगेच समताच्या बाबतीत चौकशीची ऑर्डर काढली जाते। अशा पद्धतीचं कामकाज हे सध्या आपल्याकडे चालू आहे। आता हे चौकशी आदेश कसे निघाले, कसे काढले गेले, या थकबाकीदारांना कोणी सपोर्ट केला का त्यांनी त्यांच्या ताकदीवर काढले, हे पब्लिक आहे, हे सब जानती है। हे काही मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही। कोपरगावकरांना किंवा समताच्याच महाराष्ट्रातील सर्व ठेवीदारांना या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे माहिती आहेत की ह्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये समताची चौकशी लावणं ह्याच्यामागे काय तथ्य असू शकेल हे काय आम्ही वेगळं सांगायची आवश्यकता नाही। क्लिप्स किंवा खोटे पत्र सोशल मीडिया प्रसिद्ध होत आहेत, त्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी सर्वांना त्याच्यातलं खरं काय आहे, सत्य काय आहे हे सांगणं ही समताची जबाबदारी आहे। म्हणून खरं याची पत्रकार परिषद घेतलेली आहे। लोकांचा प्रयत्न असा होता की समताच्या ठेवी कमी करायच्या आणि काकांवर प्रेशर आणायचं आणि त्या प्रेशरमुळे काका काहीतरी वेगळा मार्ग अवलंबतील, परंतु असं न होता ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं लोकांनी सगळे ठेवी कमी केलेल्या नाहीयेत। मागच्या 2 दिवसात म्हणजे काल आणि आज या 2 दिवसामध्ये तब्बल 1,86,00,000 ठेवी या समताच्या वाढलेल्या आहेत। त्यामुळे हा जो लोकांचा विश्वास आमच्यावर आहे त्याबद्दल आम्ही खरंच लोकांचे अधिक कृतज्ञ आहोत। त्यांचे हे विश्वास हा आम्ही कायम राखणार आहोत। आणि जे लोक सोशल मीडियावर अपप्रचार करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशन में तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। उन्होंने आगे कहा कि जिन 2 लोगों की वजह से इतना सब हंगामा हो रहा है उनमें से एक है वसंत घोड़के, जो खुद डिफॉल्टर है। उन्होंने 4-5 साल पहले कर्ज लिया था, लेकिन उस कर्ज का इस्तेमाल सही नहीं किया और पैसे भी नहीं भरे, इसलिए उन्हें नोटिस देकर और सहकार विभाग के आदेश पर उनकी संपत्ति जब्त कर दी गई। दूसरे कर्जदार है संजय मोरे, उनका भी कर्ज सालों से बाकी है। उन्होंने बार बार सहकार विभाग से शिकायत की, लेकिन जांच में कुछ भी साबित नहीं हुआ। उन्होंने आगे कहा कि संजय मोरे ने जब हाई कोर्ट में दावा किया तो कोर्ट ने उन पर 50,000 रुपए का जुर्माना लगाया। उन्होंने तो सीबीआई और सीआईडी से भी शिकायत की थी, मगर वहां भी समता पथ संस्था को क्लीन चिट मिली है। इन सब के तमाम सबूत हमने प्रेस कॉन्फ्रेंस में पेश किए हैं। मैं विरोधियों से साफ कहना चाहता हूं कि आपको जो उछल कूद, जो हंगामा करना है कर लो। आप किसी भी तरह के आरोप लगाते रहे, हम समर्थ हैं और जीत हमारी ही होगी, क्योंकि वोटर यानी मतदाता जानते हैं कि उन्हें क्या करना है। अजूनही 7 ते 8 पतसंस्था आणि बँकांमध्ये कोट्यवधी रुपयाचे कर्ज या माणसाचे आहेत। त्याच्या सुद्धा नोटिसा पेपरला प्रसिद्ध झालेल्या आहेत। मी त्या सुद्धा आपल्याला दाखवतो। हे वसंत घोडके आहेत, त्यांच्यात मी पतसंस्थांची नावं मुद्दाम डिक्लेअर करत नाही, परंतु याच्या सुद्धा कोट्यवधी रुपयाच्या अजूनही कर्ज या माणसाच्या अंगावर आहेत आणि तो सगळ्यांना अशाच पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न करतोय। याच्यामध्ये एकच फक्त प्लस पॉईंट समताचा आहे की अजूनही ह्या पतसंस्था किंवा बँका आहेत यांची वसुली होऊ शकली नाही, परंतु समताची 80% वसुली या माणसाकडून होऊ शकलेली आहे। फक्त बँकांचे किंवा पतसंस्थांचेच नाहीत, कित्येक खाजगी लोकांचे पैसे सुद्धा या माणसाने अडचणी फसवलेल्या आहे लोकांना, त्यांचे पैसे उसळीवर घेतलेले आहेत। संजय मोरे ज्या महिलांकरता बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेची स्पर्धा भरवली जाते त्या स्पर्धेमध्ये यांनी काय तमाशा केलेला आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळेल। नुसता तमाशा नाही तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्या फेडरेशन मध्ये या संजय मोरे नावाच्या व्यक्तीने केलेला आहे। अक्षरशः पुण्यामध्ये
त्याला त्या भर कार्यक्रमात संजय मोरेला सगळ्यांसमोर महिलांनी मार खाल्लेला आहे. अशा लेवलचा, अशा लायकीचा माणूस आज समतावर येऊन समतावर काहीतरी आरोप करायचे प्रयत्न करतो. तिची लायकी पण नाहीये. आता हे व्यक्ती सुद्धा 6 वर्षापासून समताचे थकबाकीदार आहेत, संजय मोरे. बरं, हा सुद्धा महाभाग जो आहे, हिनी समतालाच नाही, GS महानगर बँक आहे, त्या बँकेला सुद्धा त्यांनी 2020 साली मोठा गंडा घातलेला आहे. त्याच्या सुद्धा नोटिसा पेपरला मध्यंतरी येऊन गेलेल्या आहेत. त्याच्या सुद्धा किती महानगर बँकेचे कर्ज आहेत हे सुद्धा त्याचा हा पॅटर्न आहे. तो सगळ्यांना असा त्रास द्यायचा प्रयत्न करतो. त्यांनी महानगर बँकेत सुद्धा अशाच मोठ्या प्रमाणाची कोट्यावधी रुपयाची फसवणूक त्या माणसाने केलेली आहे. म्हणजे एवढंच काय, माणसाची जाणत असते, लायकी असते ना, ती कशी दिसती लक्षात येते. ह्या संजय मोरेच्या मुलाचं लग्न शिर्डीमध्ये झालं. आता खरं मला वैयक्तिक कुटुंबापर्यंत जायचं नव्हतं, परंतु त्यांनी ज्या भाषेमध्ये तो पत्रव्यवहार केला आहे म्हणून मला कुठेतरी, दादा तुमची परवानगी घेऊन मी खरं त्या वैयक्तिक लेवलपर्यंत बोलतो. या माणसाच्या मुलाचं लग्न शिर्डीमध्ये झालं, मोठ्या थाटामाटात लग्न पार पाडलं आणि ज्या गरिबांकडून त्यांनी तिथं सेवा करून घेतली, म्हणजे अगदी फेटे बांधणारा असो, केटरिंगवाला असो, हॉटेलवाला असो, घोड्यावाला असो, बँडवाला असो, या कोणाचेही पैसे त्या महाभागाने दिलेले नाही. संजय मोरेचे कितीतरी लोक आमच्याकडे चक्रा मारतायत की आमचे पैसे काढून द्या म्हणून. त्या लोक, म्हणजे मला एक फायदा असा झाला की जसं त्यांनी हे पत्र पब्लिश केलं, सगळे 7-8 लोक आमच्याकडे चक्रा मारायला लागले, आमच्या म्हणजे त्याच्याकडे पैसे. मला एक गरीब लोक ज्यांचा हातावर पोट आहे, तो फेटा बांधणारा माणूस, हातावर पोट आहे त्याचे 20,000 रुपये द्यायचे. ह्या अशा वृत्तीचे हे संजय मोरे घोडके सारखे लोक आहेत, ज्यांची लायकी नाहीये. तिसरा एक महाभाग, ज्यांनी आम्हाला खात्याकडून जेव्हा पत्र आलं चौकशीचं, त्या पत्रामध्ये कळालं की कोणाच्या अर्जावरून त्यांनी समजा चौकशी लावलेली आहे. तर तिसरा आमचा थकबाकीदारच निघाला. त्याचं नाव म्हणजे ओमप्रकाश खके. या खकेंचं समजा 6 वर्षापूर्वी त्यांनी समजा कर्ज थकवलं होतं. त्यांच्या प्रॉपर्टी विकून, त्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्या विकून त्यांचं पूर्ण कर्ज समजाने वसूल केलेलं आहे. त्याचं सगळं कर्ज समजाची संपलेलं आहे, पण तो सुद्धा याच्यामध्ये तक्रारदार झाला आणि त्यांनी पण ती तक्रार दाखल केली. आणि मला खरं वाईट वाटतं की सहकार खात्यांनी अशा थकबाकीदारांचा अर्जाचा विचार करून समताची इन्क्वायरी लावली. समताला इन्क्वायरीचा काही फरक पडत नाही. समताच्या इन्क्वायऱ्या ह्या कायम चालूच असतात. चालू असं काय होतं की सरकार खात्याचा नियम आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या टॉप 10 पतसंस्था आहेत, ह्या टॉप 10 पतसंस्थांची चौकशी अहवाल हा ते प्रत्येक वर्षी चेक करत असतात. आत्ताच 3 महिन्यापूर्वी समताची पूर्ण चौकशी झाली आणि सगळ्या त्यांनी अहवाल पण पब्लिश केला की इथलं कारभार एकदम सुसज्ज आहे, इथल्या कुठल्याही कामकाजामध्ये काहीही अडचणी नाही, असा चांगला कोरा अहवाल आला. आता खरं मी त्या अधिकाऱ्यांशी फोनवर काल बोललो, ज्यावेळेस मला ऑर्डर मिळाली, म्हणलं साहेब तुम्ही आत्ताच 3 महिन्यापूर्वी आमच्याकडे येऊन गेले, सगळी चौकशी केली, आता परत तुम्हाला तेच फायली बघायच्या का? त्यांनी पण डोक्याला हात लावला. ते झाले की तुम्ही समजून घ्या, आम्हाला कोणाचे काय फोन आले होते. मी खरं आता जाहीरपणे आयुष्य बोलत नाही, त्याच्यावर काय निर्णय घ्यायचे दादा घेतील. पण त्या लोकांनाही खूप प्रेशराईज केलं गेलं आणि त्यांनी सुद्धा आमची माफी मागितली की संदीपजी जाऊ द्या, आमच्यावर काय प्रेशर होतं आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ही चौकशी ऑर्डर काढावी लागली. आम्हाला आत्ताच माहिती आहे की समतामध्ये काही निघत नाही. मागचे 3 वर्ष आपण चौकशा केल्या समताच्या, त्यात कधीही काही निघालेलं नाहीये आणि याच्यातही काही निघणार नाहीये. त्याच्यामुळं समताच्या कितीतरी चौकशा लागल्या तरी समजायला काही फरक पडतो अशातला कुठलाही काही भाग नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा, आता ही सुद्धा 2021 साली अशीच एक चौकशी संजय मोरेने लावली होती, तिची ऑर्डर आहे. ती ऑर्डर सुद्धा सहकार खात्याने नील करून दिलेली आहे की त्याच्या चौकशीत काही अर्थ नाही. याच्यानंतर त्यांनी बरेच अर्ज केले, पण खात्याला उत्तर दिलं किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही समजा चौकशा केलेल्या आहेत, त्यात कधीच काही निघत नाही. त्यामुळं आता आम्ही काही चौकशी करणार नाही. परंतु अचानक काही महाशक्ती जागा झाल्या की ज्या महाशक्तींना कोपरगावमध्ये जे काही आता राजकारणाची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी पुन्हा म्हणेन ये पब्लिक आहे, हे सब जानती आहे. आणि आता ही पब्लिकने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे, जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही कुठं किती कशी आदळआपट करा, जनताला जे करायचं आहे ते करणार आहे. आणि येत्या 21 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे जिल्ह्यामध्ये सर्वोच्च मतांनी निवडून येणार आहेत. दादा जेवढा त्रास देणार आहेत ना, त्यांना लक्षात येत नाहीये समोरच्या पार्टीला की तुम्ही जेवढा त्रास देताय ना, तो लोक हसतात तुमच्यावर. लोक काय, आता लोक सोपे नाही राहिले, पहिले या गोष्टी चालायच्या, आता लोक सगळेच समजतात. एवढे ते तक्रार करतायत तेवढं त्यांना ते बुमरँग होतोय आणि ह्या बुमरँगचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होणार आहे. तुम्ही खालच्या लेवलपर्यंत, कुठल्याही पातळीपर्यंत तुम्ही आरोप करत राहा. आम्ही सगळे आरोप क्लिअर करायला आम्ही भक्कम आहोत. आमच्या मागे अशोकदादा काळे आहेत, अजितदादा पवार आहेत आणि सर्व जनता आहे. त्यामुळे आम्हाला कोणापासूनही भीती नाही, हे मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि तुमच्या मार्फत समताच्या सर्व ठेवीदारांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही समतावर विश्वास ठेवला आणि अशा परिस्थितीत सुद्धा समताच्या ठेवी कमी न करता त्या समताच्या ठेवी वाढून दिल्या. त्याबद्दल तुमच्या सर्व ठेवीदारांचे मी तुमच्या मार्फत आभार व्यक्त करतो. धन्यवाद.